Find the magnitude and direction of magnetic field. Find magnitude and direction of the magnetic field. At O. First diagram. So this is the first diagram which carries current I like this. And here O is the point of center of the two circles. This radius is R2 and this radius is R1. आता मला सांगा रे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन असणार सांगता येते जरा फास्ट सांगा. अरे बोला कोणतरी कुठल्या डायरेक्शन असणार मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. सर्कल डॉट. सर्कल डॉट असणार ना कारण मी तुम्हाला सांगितलंय सर्कल दिसलं किंवा एक क्लोज्ड लूप दिसला तर अँटी क्लॉकवाईज करंट लूप मध्ये दिसला तर काय करायचं सर्कल डॉट म्हणजे आउटवर्ड आणि क्लॉकवाईज करंट दिसला तर काय करायचं सर्कल क्रॉस करायचं म्हणजे इनवर्ड. सो इन दिस केस मॅग्नेटिक फील्ड विल बी आउटवर्ड कारण अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होत आहे. आता काय करावं लागेल R1 रेडियसचं जे सेमी सर्कल आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शन काढावं लागेल. त्याच्यानंतर R2 रेडियसचं जे सेमी सर्कल आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके सो सपोज दिस इज कंडक्टर नंबर 1 दिस इज कंडक्टर नंबर 2. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू काय होणार आहे B1 प्लस B2 येणार आहे. B1 प्लस B2. सो B1 किती येणार सांगा म्यू नॉट I डिवायडेड बाय 4R1 आणि B2 किती येणार आहे म्यू नॉट I डिवायडेड बाय 4R2. ओके सो म्यू नॉट I बाय 4 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. सो दिस इज द आन्सर. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये. सेकंड डायग्राम.
तर करंट इज फ्लोइंग लाईक दिस. So point O is at the center of the two circles. Current I flows through that path like this. ठीक आहे. आता मला सांगा मॅग्नेटिक इंडक्शन इनवर्ड येणार का आउटवर्ड येणार आहे? आउटवर्ड येणार. हा, आउटवर्ड येणार का इनवर्ड येणार? एक इनवर्ड एक आउटवर्ड. एक इनवर्ड एक आउटवर्ड. मला सांगा रिझल्टंट काय येणार? आउटवर्ड. इनवर्ड. हे बघा, सपोज बाहेरचा कंडक्टर नंबर 1 आहे आणि आतला कंडक्टर नंबर 2 आहे. वन्स अगेन इनसाइड रेडियस इज कॅपिटल R1 and this outside radius is capital R2. So magnetic induction is equal to B1 plus B2 होणार. Okay, so B is equal to B1. B1 किती होणार आहे? सेमी सर्कल मुळे प्रोड्यूस होणार ना, म्यू नॉट I डिवाइडेड बाय 2R1. आता हे सर्कल डॉट का सर्कल क्रॉस सांगा. R1 रेडियस मुळे 2 नव्हे, सॉरी 4. सेमी सर्कल मुळे किती क्रिएट होते? 4. इनवर्ड की आउटवर्ड? सर्कल क्रॉस. सर्कल क्रॉस. कारण का इथं क्लॉकवाईज करंट दिसायला लागलाय तुम्हाला R1 चा, आणि प्लस म्यू नॉट I डिवाइडेड बाय 4R2, आणि हे R2 मधला करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. सो देअरफॉर इट इज सर्कल डॉट. ठीक आहे. आता R1 म्हणजे रेडियस कमी असेल तर काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग येणार आहे. सो म्यू नॉट I बाय 4, म्यू नॉट I बाय 4 दोन्हीमध्ये सेम आहे. 1 बाय R1 आणि 1 बाय R2 दोन्हीमध्ये आहे. तर रेडियस कमी असेल तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असतं ना, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? B1 स्ट्रॉंग की B2 स्ट्रॉंग असणार आहे? कम्पॅरेटिव्हली B1 हे स्ट्रॉंगर असणार आहे. ओके, अँड देअरफॉर काय होणार आहे? रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड सर्कल क्रॉस राहणार. ओके, सो फॉर्म्युला इज म्यू नॉट I डिवाइडेड बाय 4R1 मायनस म्यू नॉट I बाय 4R2, कारण अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल, आणि फायनल डायरेक्शन इज सर्कल क्रॉस. दॅट इज युअर आन्सर. लक्षात आलं का? नंबर 3. Here there is a center. That is at O, and current is flowing like this. Radius is capital R. आता इथं 3 कंडक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. कंडक्टर नंबर 1, कंडक्टर नंबर 2 अँड कंडक्टर नंबर 3. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू B1 प्लस B2 प्लस B3 येणार आहे. ठीक आहे. रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू B1 किती येणार रे? 1 मुळे प्रोड्यूस होणार O पॉइंटला 0, कारण त्या कंडक्टरच्या लाईनवरच तो पॉइंट आहे. प्लस B2 काय येणार?
किती येणार? हा 3/4 सर्कल आहे ना. कम्प्लीट सर्कलचं 3/4 मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. 3/4 सर्कल आहे आणि कम्प्लीट सर्कल मुळे किती असतं? μ0I/2R. लक्षात येते का? 3/4 इंटू कम्प्लीट सर्कल मुळे असतं μ0I/2 कॅपिटल R. हे सर्कल क्रॉस येणार का सर्कल डॉट येणार? सर्कल क्रॉस, बरोबर आहे ना? अरे बोला की काहीतरी. याचा अर्थ काहीच तुम्हाला कळत नाही असं दिसतंय. सर सर्कल डॉट येणार. जरा व्हिडिओ ऑन करा बघूया सगळे. उदय सोनार, काहीतरी जरा बोलायचं रे शिकवताना. हा सर. बोललं तर चालेल की. यश अमने, यश अमने, काहीतरी जरा बोलायचं. काय? आणि नाव पूर्ण लिहा म्हणजे कळेल. यस जी, जरा बोलायचं शिकवताना. राजनंदिनी, एनी प्रॉब्लेम? श्रेयस, नो सर म्हणू नका, बोला जरा काहीतरी शिकवताना. क्लासरूम मध्ये दंगा करत बसताय आणि इथं काय बोलायला? सन्मित्र काय? बरं आहे ना सगळं? साकिब, रेग्युलरली असतोस का प्रेझेंट? नसतोय रेग्युलरली प्रेझेंट. मैथिली पाटील, काहीतरी शिकवताना बोला जरा. अमेय, शिकवताना जागा असतोस ना? काय बोलतो? एक पार्थचा तिथं आवाज सोडला तर कुणाचाही आवाज येत नाही असं दिसतंय. काय? काय प्राजक्ता जाधव? बोलायचं. राजनंदिनी देशमुख कुठं आहे? गायबच असते कायम राजनंदिनी देशमुख. हा बोला. हे काय आलं? सर्कल डॉट. सर्कल क्रॉस ना? सर डॉट. सर्कल डॉट. हा. आणि आता कंडक्टर नंबर 3 मुळे प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार रे? कंडक्टर 3 हा इनफायनाइट लेंथचा कंडक्टर आहे आणि ओ पॉइंट जो आहे तो एंडच्या जवळ आहे. एंडच्या जवळ किती मॅग्नेटिक इंडक्शन असतं? μ0I divided by 4πr. 4πr. ओके. सर्कल क्रॉस की सर्कल डॉट? Dot. हा तुमचा राईट हँड आहे. हे असं होणार बघा. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते ह्याच्या होती असं असणार आहे. म्हणजे वरच्या बाजूने बाहेर येणार आणि
कंडक्टरच्या खालून ते आत जाणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे सर्कल काय येणार आहे, ओ पॉइंट जवळ काय येणार आहे, सर्कल डॉट येणार आहे. एकच मिनिट. देअरफॉर हे येणार आहे सर्कल डॉट अँड देअरफॉर रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला येणार. इथं सर्कल डॉट म्हणजे दोन्ही सेम डायरेक्शन असेल तर ऍडिशन करायची, अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. सो म्यू नॉट आय बाय 2r कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये किती 4r कॉमन निघेल, 4r आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, दॅट इज किती राहणार, 3/2 पहिल्या टर्म मधला आणि सेकंड टर्म मधला किती राहणार, 1/π. So resultant magnetic induction is equal to mu naught I divided by 4r in 3π plus 2 divided by 2π. That is the answer. And that is circle dot. That is the direction. Okay, so next diagram देखील स्टडी करूया आपण आता. Diagram number 4. It is like this, okay, and here this angle is theta, this point is O, and radius of circle is A, and current is flowing like this. So the direction is like this. बुक मध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. करंटची डायरेक्शन या पद्धतीने. आता मला सांगा रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन कुठल्या डायरेक्शन असणार, सर्कल डॉट का सर्कल क्रॉस? करंट कसा दिसायला लागलाय तुम्हाला? क्रॉस. क्रॉस. सर्कल क्रॉस येणार आहे. ठीक आहे. आता इथं कंडक्टर नंबर 1 आणि कंडक्टर नंबर 2 मुळे क्रिएट होणार ना. आता कंडक्टर नंबर, सो टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू B1 प्लस B2 आणि दोन्ही सर्कल क्रॉसच येणार आहेत. B1 किती येणार सांगा? संपूर्ण सर्कल मुळे किती असतं? म्यू नॉट डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2r असतं, बरोबर आहे ना. 2r म्हणजे 2a. दिस इज ड्यू टू कम्प्लीट सर्कल. आणि आता कम्प्लीट सर्कल तर नाहीये, तर 360 डिग्री मधलं किती डिग्रीचं सर्कल आहे लक्षात घ्या हे, किंवा 2π मधलं किती अँगलचं सर्कल आहे ते? 2π मायनस थीटाच आहे ना. 2π मायनस थीटाचं सर्कल आहे. सो मी इथे लिहू शकतो 2π मायनस थीटा डिवायडेड बाय 2π. लक्षात येतं का काय केलं ते? म्हणजे कम्प्लीट 2π नाहीये, तर 2π पेक्षा थोडंसं कमी आहे. सो 2π मायनस थीटा एवढ्या अँगलचं सर्कल आहे. तर हे झालं ड्यू टू सर्कल. इथं कोणाला डाऊट काय आहे काय बघा. आणि प्लस आता स्ट्रेट कंडक्टरमुळे किती क्रिएट होणार बघा. इनफायनाइट लेंथचा कंडक्टर असेल तर म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2π. आता हे डिस्टन्स आपल्याला काढावं लागेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स. सपोज ही डिस्टन्स x असेल, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2πx, आणि वरच्या बाजूला अँगल किती तयार होणार आहे? टोटल अँगल थीटा आहे ना, θ/2 आणि θ/2, म्हणजे sin θ/2 प्लस sin θ/2 होणार, म्हणजे 2 टाइम्स sin θ/2 होणार.
काय केले लक्षात येते का बघा, कुणाला काय डाऊट असला तर विचार. त्याचबरोबर एक्स काढून घेऊया अगोदर. एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा वरचा कॉर्नरचा अँगल आहे θ/2. ओके, मग cos θ/2 किती येणार आहे? cos θ/2 is equal to adjacent side x divided by hypotenuse a, and therefore x is equal to येणार आहे a cos θ/2, and therefore total magnetic field B आता किती होणार बघा, 2 pi minus theta divided by 2 pi mu naught I divided by 2a plus mu naught I divided by 2 pi, perpendicular distance येणार आहे a cos θ/2 into 2 times sin θ/2. ठीक आहे. आता sin θ/2 डिवायडेड बाय cos θ/2 म्हणजे tan θ/2 येणार. कॉमन टर्म सगळ्या बाहेर काढूया. म्यू नॉट I डिवायडेड बाय 2a जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 2 pi मायनस थिटा डिवायडेड बाय 2 pi प्लस काय राहणार बघा, 2 न्यूमरेटरला 2 राहणार आणि डिनॉमिनेटरला पाय राहणार आणि sin θ/2 डिवायडेड बाय cos θ/2 म्हणजे काय येणार आहे tan θ/2. दॅट इज युअर आन्सर. ओके, सो डिनॉमिनेटरचा पाय देखील कॉमन निघू शकेल. डिनॉमिनेटरचा पाय देखील कॉमन निघू शकणार आहे आणि डिनॉमिनेटरचा पाय पण जर कॉमन काढला तर इथलं एक पाय कॅन्सल होणार आणि इथलं एक पाय कॅन्सल होणार आहे. दॅट इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. So this is the diagram and current is flowing in anti-clockwise direction like this. Current I is flowing. Inside radius is R1 and outside radius is R2.
this radius is R2. So magnetic induction at center O find out करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल आता? सो सपोज दिस इज कंडक्टर नंबर 1, दिस इज कंडक्टर नंबर 2. आता संपूर्ण लूप मध्ये काय होतोय, अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस होतोय ना, आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, डायरेक्शन विल बी सर्कल डॉट ऍट द ओ. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू B1 प्लस B2 येणार आहे, आणि इथं अँगल दिलेला आहे थिटा. आता B1 मुळे किती प्रोड्यूस होणार सांगा? B1 मुळे ओके, कंप्लीट सर्कल असेल तर म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2a, आणि कंप्लीट सर्कल नाहीये. 1चं किती सर्कल आहे? 2 पाय मायनस थिटा आहे. सो 2 पाय मायनस थिटा डिवायडेड बाय कंप्लीट सर्कल 2 पाय म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2a, 2r1 सॉरी 2r1, आणि प्लस आता R2 रेडियसचं जे सर्कल आहे त्याचा थिटा अँगलच आहे, म्हणजे थिटा डिवायडेड बाय 2 पाय म्यू नॉट आय डिवायडेड बाय R2, and therefore total magnetic induction किती येणार बघा? म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 4 पाय, जर कॉमन काढलं 4 पाय, तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा? 2 पाय मायनस थिटा डिवायडेड बाय R1 राहणार ना, 2 पाय मायनस थिटा डिवायडेड बाय R1 प्लस थीटा डिवायडेड बाय R2. That is your answer. Next diagram. So next diagram is like this. Current is flowing in anti-clockwise direction. What is magnetic field at the center O? Okay, so this side is given as B. This side is also B, and radius is A. आता बघा,
इथे कुठल्या कुठल्या पार्ट्समुळे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार त्या पार्ट्सची नेमिंग करावं लागेल आपल्याला. बघा, हा सर्कलमुळे एक मॅग्नेटिक फील्ड ओला क्रिएट होणार. त्याच्यामुळं नंबर 1 याला नंबर 2 म्हणूया, याला नंबर 3 म्हणूया, याला नंबर 4 म्हणूया आणि याला नंबर 5 म्हणूया. एकूण 5 पार्ट आहेत इथं, 5 पार्ट्स आहेत. ठीक आहे. आता टोटल मॅग्नेटिक इंडक्शन बी. आता हे अँटी क्लॉकवाईज लूप दिसायला लागलाय म्हटल्यावर ओ पॉइंटला काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड कसा असणार आहे, Circle dot. सर्कल डॉट येणार. ठीक आहे. सो बी इज इक्वल टू B1 प्लस B2 प्लस B3 प्लस B4 प्लस B5 या पद्धतीने येणार आहे. आता कंडक्टर नंबर 1 मुळे प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड सांगा रे. आता हे सर्कल जे आहे ते किती आहे, 3/4 आहे ना, मग 3/4 लिहितो, 3/4 ऑफ द कंप्लीट. ओके. प्लस B2 मुळे B2 किती असणार सांगा, वेळ कमी राहिलाय, फास्ट. 0. 0 असणार, कारण त्या 2च्या लाईन वरच आहे तो. 3 मुळे आता 3 जो आहे तो इनफायनाइट कंडक्टर नाहीये, फायनाइट कंडक्टर आहे, बरोबर आहे ना. आपल्याला काय करावं लागेल, इथून इथपर्यंतचा अँगल, एका साईडला अँगल तर 0च येणार आहे. साइन अल्फा 1 प्लस साइन अल्फा 2 करावं लागेल ना. हा अँगल किती येणार, 45 डिग्री येणार. लक्षात येते का, कारण ही कंप्लीट साइड बी आणि ही साइड बीच पण आहे, डायग्राम मध्ये दिसत नसलं तरी. ओके, कारण हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर चुकून तो रेक्टेंगल झालाय. हा अँगल 45 डिग्री असणार. सो म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय काय करतोय आपण, 4 पाय. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येणार आहे, बी येणार. कारण ओ पॉइंटचं कंडक्टर पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ही साइड येणार ना, दॅट इज बी येणार. ठीक आहे. आणि या साइडचा अँगल किती येणार आहे, 2 साइडचा अँगल घेतो ना आपण, या साइडचा अँगल किती, इकडे कंडक्टर नाहीच आहे त्याच्यामुळे 0 येणार. साइन 0 0 झालं, आणि साइन 45 म्हणजे 1/√2 प्लस B4 मुळे. तर B4च्या देखील काय आहे, बरोबर हा अँगल जो आहे, एका साइडचा अँगल 45, दुसऱ्या साइडचा अँगल काय येणार आहे, 0. त्याच्यामुळे हेच येणार, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 4 पाय बी 1/√2. आणि B5 काय असणार आहे, 5 मुळे क्रिएट होणार 0. सो दॅट इज युअर आन्सर. ओके. सो म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय, ओके, 4 कॉमन काढलं तर पहिल्या टर्म मध्ये 1/2a राहणार, प्लस थर्ड टर्म मध्ये म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 4 जर कॉमन काढलं तर 1/√2 पाय बी राहणार, प्लस तिसऱ्या टर्म मधलं म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय